आज एक कोणी बोलत होता की रवी राणा मी म्हटलं की बहिणींचे पैसे घेऊन येणार. कधी बहिणींचे पैसे भाऊ घेत नसते. नेहमी भाऊ बहिणींना पैसे देत असते, त्यांना मदत करत असते. कारण भाऊ हा नेहमी बहिणींच्या पाठीशी असते. ठोस करा भाऊ या राज्याचा मुख्यमंत्री यांनी ही योजना आणली. उपमुख्यमंत्र्यांनी योजना आणली. एक आज शेमडा बोलत होता विरोधी पक्षनेता की राज्याची तिजोरी खाली होतं. त्याचं नाव वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार. विरोधी पक्षनेता तो शेमडा तर आहे, पण त्याला हे कळत नाही. अरे करोड रुपये ठेकेदारांच्या घशामध्ये तुम्ही घातले. 33 महिन्याचे सरकार असताना ठेकेदारांचे घरं भरले. एक आणि 50,000 तिजोरी खाली होऊ दे, आमच्या बहिणीच्या खात्यात पैसे टाका. या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे हे खेळासाठी टाकत नाहीये. 1,500 रुपयाचे 3,000 रुपये सरकारवाल्यांना वाढवून दिले पाहिजे आणि या सरकारला भरभरून ताकद दिली पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे आणि या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हात मजबूत केले पाहिजे. यांनी काय केलं? 33 महिन्याचे सरकार असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस होते, अनेक आणलेल्या योजना या 33 महिन्याच्या महाविकास आघाडी सरकारने सगळ्या बंद केल्या. आणि मी काल बोललो होतो हे 1,500 रुपयाची जी योजना लाडक्या बहिणीला महायुती सरकार देत आहे ही महाविकास आघाडी बंद कराल हे मी बोललो होतो. मी हे बोललो नव्हतो की या महिलांचे पैसे आम्ही वापस देणार. मी हे बोललो होतो महाविकास आघाडी सरकारवर आली त्याचे 1,500 आपण देत आहे ते तर बंद होईल. ठेकेदाराचे घरं भरल्या जाईल आणि गरिबांचे घरं लुटल्या जाईल. अशा प्रकारचं महाविकास आघाडी आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी वक्ता बघितलं की रवी राणाने असं बोलला तसं बोलला. अरे रवी राणा हा देत आलेला आहे. आजपर्यंत कोणी मैकाला दाखवा की रवी राणा 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला असेल, 1 रुपया कोणाला पैसे मागितले असेल. अरे गरिबीमध्ये जन्मला रवी राणा, हमालाचा पोरगा हमाली करणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.